महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा आज मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 2 मंत्रिपदे मिळाली असून पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर आनंद उत्सव साजरा केला। यावेळी त्यांनी MCN न्यूजला प्रतिक्रिया दिल्यात। पाहूयात ते काय म्हणाले। काय सांगाल आज पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नेते यांनी आज शपथ घेतलेली मंत्रिपदाची कसं बघता आपण? आज पश्चिम मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय संजयजी शिरसाट साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। कामगार ते आमदार अशी त्यांची ओळख आहे आणि एक कार्यसम्राट म्हणून त्यांनी जे मतदारसंघामध्ये ओळख निर्माण केली, खरोखरच त्यांच्या आज कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय। आणि ज्या क्षणाची आम्ही सगळे शिवसैनिक आणि विशेष म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होतो, असा सुवर्ण क्षण आज आमच्या आयुष्यात आलेला आहे। माननीय शिरसाट साहेबांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली। जो आमदार म्हणजे आमदार असताना जर एवढा विकास करू शकतो, तर मंत्री असताना नक्कीच जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सर्वसामान्य जनता सुद्धा माननीय संजय शिरसाट साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्वजण खुश आहोत आणि आज आम्ही हा जल्लोष करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम आज खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एक सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपदी एकनाथ शिंदे साहेबांनी विराजमान केलंय। खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचे खूप आभार। एक रिक्षा चालक आमदार ते आज मिनिस्टर आणि पश्चिमच्या सर्व मतदारांना माहिती आहे कार्यसम्राट आमदार साहेब आता जर मंत्री झाले त्याबद्दल आता पुऱ्या जिल्ह्याचं नाव निशाण एकदम छान होणार आहे। पण काही विरोधी पक्षनेते ते म्हणायचे या पाचीमधनं एकही येणार नाही। विरोध पक्षनेते साहेब तुम्ही डोळे उघडा बघा, आज आमचे संजू भाऊ मंत्रिपदाची शपथ घेताय आणि तुम्ही तिथं त्या रूम मध्ये बसलाय। त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात तुमचं पण विरोधी पक्षनेते जाणार आहे। आणि काही महाविकास आघाडीचे लोक बोलत होते की संजू भाऊ मिनिस्टर होणार नाही, तुम्ही किती देव पाण्यात पहा। आता त्यांनी उघड्या डोळ्याने बघावं टीव्हीवर की आज आदरणीय संजय शिरसाट साहेब मंत्रिपदाची शपथ घेत आहेत।